नमस्कार, सोनल्स रेसिपीजमध्ये आज आपण एक बॅटरपासून 3 प्रकारचे डोसे तयार करणार आहोत. तसं हे डोसा बॅटर करणं सोपं तर आहे आणि यापासून एकपेक्षा अनेक असे डोसे आपण तयार करू शकतो. तर आज मी 3 प्रकारचे करून दाखवणार आहे. एक आपला जो रेग्युलर डोसा असतो, मसाला डोसा तो. दुसरा आहे बीट डोसा आणि तिसरा राहणार आहे पालक डोसा. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण डोसाचं पीठ तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एका मोठ्या पातेल्यात 3 वाट्या साधे तांदूळ घेत आहे. हे रेशनचे तांदूळ आहे. तुम्ही कुठलेही साधे तांदूळ घेऊ शकता. मी नेहमी हेच प्रमाण वापरते. तर 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ. आता यामध्ये भरपूर पाणी वापरून आपल्याला 3 ते 4 वेळा ही डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि इथे मी डाळ तांदूळ एकत्रच भिजत घालत आहे. 3-4 वेळा धुतल्याने किंवा छान ट्रान्सपरंट पाणी येतपर्यंत धुवायचं आहे आणि हे धुतल्याने आपली डाळ आहे ती व्यवस्थित स्वच्छ होते आणि लवकर भिजायला मदत होते. आता यामध्ये भरपूर पाणी घालून आपण 3 ते 4 तास याला भिजत ठेवू. इथे 3-4 तास झाले आहे आणि मी आता हे बारीक करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता छान भिजलेली आहे डाळ आणि तांदूळ. तर आता इथे मिक्सरचा जो मधला पॉट आहे त्यामध्ये हे डाळ तांदूळ आपण बारीक करून घेणार आहोत. आणि बारीक करताना हे जे पाणी आहे ते वापरायचं नाहीये. आपल्याला नवीन पाणी इथे वापरायचं आहे. आता या डोसे करताना एक महत्त्वाची टिप. इथे आपल्याला मिक्सरचे 3 पॉट्स मिळतात, बरोबर? तर या 3 पॉट्समधून जो मधला पॉट असतो त्यामध्ये आपल्याला बॅटर तयार करायचं असतं. कुठलेही बॅटर ज्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत ते आपण मधल्या पॉटमध्ये करायचे. त्यानंतर जो छोटा पॉट आहे त्यामध्ये सुके मसाले जे असतात, खडे मसाले ते बारीक करायचे असतात. आणि आपण जेव्हा ज्यूस करतो किंवा तुपासाठी जी मलाई काढतो, जी आपण मिक्सरमधून काढतो, तर ती या मोठ्या पॉटमध्ये आपल्याला करायची आहे, बारीक करायची आहे. तर असे हे आपले 3 पॉट्स आहे. आता ही जी महत्त्वाची टिप आहे, महत्त्वाची जी माहिती आहे ती बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ही माझी महत्त्वाची टिप त्या लोकांसाठी आहे जे आत्ताच नवीन स्वयंपाक शिकताय किंवा ज्यांना नाही माहिती, तर अशा लोकांसाठी ही माझी एक महत्त्वाची टिप आहे. आता हे डाळ तांदूळ आपण या पॉटमध्ये काढलं आहे. आता यामध्ये आपण चांगलं पाणी घालून घेऊ. अर्धी वाटी पाणी घालायचं आहे बारीक करताना आणि छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. अगदी बारीक करायची. जर तुम्ही डोसा करत असाल तर पेस्ट जी आहे म्हणजे ही जी आपलं बॅटर आहे ते अतिशय बारीक असायला पाहिजे. आणि जर तुम्ही इडली करत असाल तर त्याला थोडंसं जाड राहिलं तरीही चालेल. आता मी असा एक मोठा डब्बा घेतलेला आहे. हा स्टीलचा डब्बा माझ्याकडे रिकामा होता म्हणून घेतला. नाही तर तुम्ही कुठल्याही स्टीलच्या पातेल्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये फर्मंट करायला ठेवू शकता. आता याचप्रमाणे मी सगळं बॅटर बारीक करून घेते. तर इथे सगळं बॅटर आपण तयार करून घेतलं आणि आता आपल्याला याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही स्टेप हाताने यासाठी करायची कारण आपल्या हाताची जी गरमी आहे आणि त्यामुळे आणि मिक्सरमध्ये जेव्हा आपण हे बारीक करतो तेव्हा हे पण थोडंसं कोमट झालेलं असतं. त्यामुळे हे दोन्हीचं मिक्सचर होऊन फर्मंट खूप छान होतं. त्यामुळे हे या पद्धतीने करायचं आणि याला 8 ते 10 तास फर्मंट करायला ठेवून द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हे जे डब्याचं झाकण आहे ते टाईट असतं. त्यामुळे हे मी हलकंच असं बंद करून ठेवलेलं आहे. हे बघा इथे 10 तास झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान बॅटर आपलं फर्मंट झालेलं आहे, छान आंबलं आहे. आता आपण याचे डोसे करणार आहोत. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ आणि या बॅटरचे मी 3 पार्ट करून घेणार आहे. तर पहिला पार्ट जो आहे तो आपण प्लेन ठेवणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. मी कन्सिस्टन्सी कशी असायला पाहिजे डोसा करताना हे दाखवणारच आहे. अशी कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची असायला पाहिजे. आता या सगळ्या डोस्यांसोबत मी
नारळाची चटणी, कोकोनट चटणी करणार आहे। आणि जर तुम्हाला लाल चटणीची रेसिपी बघायची असेल तर माझी जी इडलीची रेसिपी मी आत्ताच पोस्ट केली आहे 4-5 दिवसांआधी, तर त्याच्यामध्ये मी लाल चटणी, टोमॅटोची चटणी त्याची रेसिपी शेअर केलेली आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा। इथे मी 1 वाटी डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं घेतलं तरी चालेल, ओलं खोबरं तुमच्याकडे असेल तरीही चालेल। त्यानंतर 2 मिरच्या घेतल्या, थोडी कोथिंबीर, मीठ आणि साखर घेतलेली आहे। मीठ चवीपुरतं आणि साखर अर्धा चमचा। आता हे आपल्याला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे। यामध्ये आलं टाकायचं राहिलं तर मी इथे अर्धा इंच आलं टाकलं। आता हे छान बारीक करून घेऊ। आता हे थोडंसं कोरडं बारीक करून झाल्यानंतर यामध्ये आपण दही घालून घेऊ। तर मी 2 टेबलस्पून यामध्ये दही घालून घेते आणि थोडं पाणी घालून परत आपण ही छान चटणी तयार करून घेऊ। हे बघा, आपली ही छान चटणी तयार आहे। आता ही आपण एका बोलमध्ये काढलेली आहे। आता याला मस्त फोडणी देऊ। तर मी इथे तेल गरम केलेलं आहे, म्हणजे फोडणी तयार करून घेतलेली आहे। तर 1 चमचा तेल, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, लाल मिरची आणि कढीपत्त्याची छान मस्त फोडणी, खमंग फोडणी तयार केली आणि ती पण यावरती घालून घेऊ। तर आपली ही नारळाची चटणी तयार आहे। आपला जो क्रिस्पी सिंपल मसाला डोसा आहे त्यासाठी आपण बटाट्याची भाजी पण तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालून घेऊ। मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून आपण उडदाची डाळ घातली आहे। उडदाची डाळ घातल्याने या मसाला डोसाचा जो मसाला असतो, म्हणजे जी बटाट्याची भाजी असते, त्याला एक उत्तम चव येते। त्यानंतर 3 मिरच्या मी अशा बारीक चिरून घातल्या। वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे। कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घातला तरी चालतो। त्यानंतर मी 1 मोठा कांदा असा लांब लांब स्लाइस बारीक म्हणजे चिरून घेतला आणि तो पण यामध्ये घातलेला आहे। आता हा कांदा चांगला सॉफ्ट होतपर्यंत आपण हा परतवून घेऊ। इथे 2-3 मिनिटं झाले आणि कांदा पण छान सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये आपण हळद घालू, पाव चमचा, चवीपुरतं मीठ घालू आणि हे 1 मिनिट छान परतवून घेऊ। इथे 1 मिनिट झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। तर बरोबर या बटाट्याच्या भाजीमध्ये थोडंसं पाणी घालून, म्हणजे ही भाजी अगदी ड्राय बटाट्याची भाजी न करता थोडीशी ओली अशी करायची, ती जास्त छान लागते। तर मी इथे अर्धी वाटी पाणी घातलं आणि हे पाणी छान उकळू द्यायचं। इथे पाणी पण उकळलेलं आहे आणि मी असे 5 मोठे बटाटे घेतले, ते उकळून घेतले आहे आणि ते या पद्धतीने फोडून घालायचे आहे। तर छान मॅश करून घालायचं। बटाटे गरम आहे त्याच्यामुळे मी थोडंसं असं फक्त तुकडे करून घेते आणि जेव्हा आपण चमच्याने छान मिक्स करू तेव्हा हे छान फोडून घ्यायचं। हे बघा, छान आपण बटाटे सगळे फोडून घेतले। आता आपण याला 1-2 मिनिटं वाफ काढून घेऊ। आता या बटाट्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालू आणि मिक्स करू आणि आपली ही मसाला डोसाची बटाट्याची भाजी तयार आहे। तर सगळ्यात आधी आपण जो प्लेन मसाला डोसा आहे तो तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे या नॉनस्टिकच्या डोसा तव्याला तेल लावून घेतलं आहे आणि लगेच यावरती थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं टेम्परेचर कमी करून घ्यायचं आहे। तर डोसा तवा, जेव्हा आपण डोसा करतो तेव्हा डोसा तव्याचं टेम्परेचर अतिशय महत्त्वाचं आहे। तर ते कमी असायला हवं, नाहीतर डोसा जेव्हा आपण बॅटर घालतो आणि तो पसरवतो, जसं याप्रमाणे मी पसरवत आहे, तो इझिली पसरत नाही आणि तो चिटकतो तव्याला। तर ही एक टिप, महत्त्वाची टिप नक्की लक्षात ठेवा। जेव्हा आपण डोसा करतो तेव्हा आपल्या तव्याचं टेम्परेचर सगळ्यात कमी असायला पाहिजे। डोसा टाकल्यानंतर असा पसरवल्यानंतर त्यानंतर 1 मिनिटाने या पद्धतीने तेल घालायचं आहे। तुम्ही इथे तेल, बटर काही घालू शकता। हे बघा, आपला डोसा तयार आहे। आता यावरती आपण हा मसाला लावून घेऊ। मस्त बटाट्याची भाजी अशी डोसावर पसरवून घेऊ आणि याला या पद्धतीने फोल्ड करून घेऊ।
हे बघा, हा आपला मसाला डोसा तयार झालेला आहे. सोबत आपण जी चटणी केली कोकोनटची आणि डाळवाची ती पण ठेवून देऊ. तर तुम्ही बघू शकता किती मस्त क्रिस्पी असा आपला हा मसाला डोसा तयार झालेला आहे. आता आपण पालक डोसा तयार करायला घेऊ. तर मी या बोलमध्ये बॅटर काढून घेतलेला आहे 2 कप आणि त्यामध्ये 1 कप इथे पालक प्युरी घालत आहे. तर ही पालक प्युरी नॉर्मली जसं आपण करतो त्याप्रमाणे केलेली आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून ही छान मिक्स करून घेऊ. आणि हो, हा पालक डोसा करताना तुम्ही जेव्हा पालक पेस्ट करता तेव्हा तुम्ही 1-2 मिरची पण यासोबत घालू शकता. म्हणजे हा डोसा थोडासा स्पायसी पण करू शकतो. आता तुम्ही बघू शकता किती छान ग्रीन कलर झालेला आहे. आता आपण याचा डोसा तयार करून घेऊ. हा पालक डोसा आपण पालक पनीर डोसा करणार आहोत. तर इथे आपण सुरुवातीला तेल घालून घेतलं. डोस्याला छान तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे तो लगेच निघून येईल, चिटकणार नाही आणि एक ग्लेज पण येतो तेल घातल्याने आणि टेस्ट पण छान येते. म्हणून तेल नक्की घाला. मग तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटर पण घालू शकता. आता इथे आपण हा पनीर असा क्रम्बल करून टाकलेला आहे. तुम्ही किसून पण घालू शकता. या पनीरवरच थोडंसं आपण मीठ घालून घेऊ. थोडे चिली फ्लेक्स घालू. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आणि हा डोसा काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला हा पालक पनीर डोसा पण किती छान असा क्रिस्पी झालेला आहे. तर या पद्धतीनेच मी बाकीचे पालक पनीर डोसे पण तयार करून घेते. हे पण आपण या कोकोनट चटणी सोबतच सर्व करणार आहोत. तुम्ही इथे टोमॅटो केचप पण घेऊ शकता किंवा ग्रीन चटणी पण तुम्ही सोबत घेऊ शकता. तर इथे आपला पालक पनीर डोसा पण तयार झाला. आता आपण बीट डोसा करणार आहोत. त्यासाठी इथे मी बॅटर घेतलेला आहे 2 कप आणि यामध्ये 1 कप हा बीट असा छान बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून. तो घातलेला आहे. मिक्सरमध्ये जास्त एकदम छान पेस्ट, बारीक पेस्ट करायची म्हणजे जेव्हा आपण डोसा करतो तेव्हा तो आपल्याला व्यवस्थित टाकता येणार. तर जास्त क्रंचेस ठेवायचे नाही. अगदी बारीक पेस्ट करायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान पूर्ण मिक्स होत आहे आणि रंग तर किती सुंदर आलेला आहे. जर तुमचे मुलं भाज्या खात नसतील तर या प्रकारचे डोसे तुम्ही नक्की करून देऊ शकता. हा डोसा पण आधीच्या डोसांप्रमाणे छान पसरवून घेतला. वरून तेल सोडलेलं आहे आणि आता आपण याला मस्त छान अजून टेम्पटिंग व्हायला पाहिजे त्यासाठी 1 चमचा शेजवान चटणी लावून घेतलेली आहे. ही पूर्णपणे लावून घेऊ. वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि आपला हा बीट डोसा पण तयार झालेला आहे. हा तुम्ही टोमॅटो केचप त्यानंतर शेजवान चटणी सोबत सर्व करू शकता. आज आपण हा कोकोनट चटणी सोबतच सर्व करत आहोत आणि हा टोमॅटो चटणी सोबत पण तुम्ही सर्व करू शकता. आपले 3ही डोसे तयार आहे. एक मसाला डोसा, पालक पनीर डोसा आणि बीट डोसा. आता एका बॅटरपासून आपण हे 3 प्रकारचे डोसे बनवलेले आहे. तुम्ही यापेक्षा जास्तही बनवू शकता. ही माझी आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.